समाचार अब तक, सत्य का साहस। स्वर्गवासी भानुताई गडकरी ग्रामीण विकास मंच द्वारा आयोजित और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके संकल्पना से वर्ल्ड कैंसर केयर चैरिटेबल सोसाइटी, गुरुद्वारा प्रबंधन कमेटी, राष्ट्रसंत तुकडोजी कैंसर इंस्टीट्यूट के संयुक्त प्रयासों द्वारा नागपुर वासियों के उत्तम स्वास्थ्य हेतु भव्य निःशुल्क कैंसर प्राथमिक जांच तथा रोग निदान शिविर का आयोजन 5 जनवरी 2024 को पश्चिम नागपुर स्थित हजारी पहाड़ परिसर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रशिक्षण केंद्र में संपन्न हुआ। इस निःशुल्क कैंसर जांच शिविर में गर्भाशय कर्करोग, स्तन कर्करोग, मुख कर्करोग, ट्यूमर आदि कैंसर के निःशुल्क प्राथमिक जांच किए गए। इसके अलावा नागरिकों के लिए मैमोग्राफी टेस्ट, पैप स्मीयर टेस्ट, PSA टेस्ट, ब्लड कैंसर टेस्ट आदि अन्य जांच उपलब्ध कराए गए। इस निःशुल्क कैंसर जांच शिविर का नागपुर वासियों ने बड़ी संख्या में लाभ उठाया। पूर्व विधायक सुधाकर देशमुख, पूर्व महापौर मायाताई इवनाते, वामनराव बर्डे, लोक सेवा प्रतिष्ठान के अध्यक्ष तथा समाज सेवक नरेश बर्डे और प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय आघाड़ी शहर अध्यक्ष डॉक्टर गिरीश चर्डे, पूर्व नगर सेवक संजय बंगाले, विक्रम ग्वालबंशी, अजय मुखर्जी आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। इसके अलावा पश्चिम नागपुर के नागरिकों ने अपने स्वास्थ्य संबंधी बीमारियों के बारे में डॉक्टरों से सलाह ली। शिविर में उपस्थित गणमान्य अतिथियों में पूर्व महापौर मायाताई इवनाते ने अपने विचार व्यक्त करते हुए नितिन गडकरी को धन्यवाद दिया तथा इस शिविर के माध्यम से लोगों को लाभ मिला जिससे वे संतुष्ट है और खास तौर पर इस क्षेत्र की गरीब महिलाओं को इस शिविर से लाभ उठाने का मौका मिला। भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थातर्फे आणि वर्ल्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज पश्चिम नागपूर आपल्या ह्या आंबेडकर भवन ह्या परिसरामध्ये घेण्यात येत आहे। त्या प्रसंगी उपस्थित इथे आमचे संजयजी बंगाले आहेत, नरेश भाऊ आहे, आपले डॉक्टर साहेब आहे, आमचे वैद्यकीय आघाडीचे आणि सगळेच इथे पदाधिकारी आहेत। सकाळपासून हा शिबिराचा कार्यक्रम इथे सुरू आहे। सर्वप्रथम मी गडकरी साहेबांना धन्यवाद देते, कारण की ह्या भागामध्ये ह्या ज्या सुविधा इथे देत आहेत ह्या ट्रस्टच्या माध्यमातून जे इथे चेकअप होणार आहे, सर्वप्रथम तर मीच पहिले इथे शिबिरामध्ये जाच केलं। तर म्हणजे महिलांच्या कितीतरी इश्यूज असतात, महिलांना जे ब्रेस्ट कॅन्सरचं जे असते, खरं म्हणजे तर ह्या भागात जे गरीब लोक राहतात त्या महिलांना तेवढं काही कळत नाही काय हे काय आहे आणि कुठे जावा, कोणत्या डॉक्टरांकडे गेल्या पाहिजे असं काही त्यांना माहिती नसते। पण ह्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना खूप फायदा होत आहे आणि हे जे टेस्ट जे करतो आपण बाहेर याला निदान नाही तर 1,500चा 2,000-1,500चा खर्च येतो आणि एवढा गरीब लोक करू शकत नाही आणि इथे फ्रीमध्ये हा टेस्ट होत आहे आणि सोबत औषधीही देत आहेत आणि कॅन्सरचा देखील इथे चेकअप होत आहे, हाडांचं चेकअप होत आहे। म्हणजे जितक्या जे महागड्या जे चेकअप आहेत तर ह्या सगळ्या इथे फ्रीमध्ये होत आहे, औषधं भेटत आहे। याचा फायदा आमच्या ह्या परिसरातले कार्यकर्ते तर आम्ही घेणारच आहोत, पण ह्या परिसरातले नागरिक, गोरगरीब जनता देखील घेत आहे आणि सगळे लोक येऊन राहिले। धन्यवाद। नितिन गडकरी द्वारा परिकल्पित इस पहल से पश्चिम नागपुर के पुरुषों के साथ साथ महिलाओं को भी लाभ हुआ। यह शिविर कैंसर निदान पहल के लिए लाभदायक साबित हुआ तथा युवाओं द्वारा नशीले पदार्थों के सेवन तथा बढ़ते गलत कदमों पर रोकथाम को लेकर समाज सेवक नरेश बर्डे ने प्रतिक्रिया दी है। स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांच्या मार्फत आमचे माननीय नेते श्री नितिनजी गडकरी यांचा जो संपर्क आहे, यांची जी विचार आहेत ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण या प्रभावातून त्यांनी गोरगरीब जनतेप्रती, शोषित पीडित लोकांप्रती त्यांची जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी एक संस्था तयार केली आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून आज पश्चिम नागपुरामध्ये आमच्या आंबेडकर भवनामध्ये त्यांनी एक शिबिराचं आयोजन केलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पदाधिकारी आज या ठिकाणी सगळ्या जे रुग्ण आहेत त्यांना सेवा देण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे। आज सकाळपासून या ठिकाणी लोकांची गर्दी चालू झाली आहे आणि हा जो उपक्रम आहे, जो आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे फीज आहेत लोकांना ती आवाक्याच्या बाहेर झालेली आहे आणि हेल्थ हे आज सगळ्यात मोठं दान झालं आहे ईश्वराचं, कारण आज ज्याची प्रकृती चांगली तोच ह्या वर्किंग कामं करू शकतो। या प्रकारे त्यांनी एका मोठ्या उपक्रमाला गडकरी साहेबांनी त्याबद्दल आम्ही सर्व पश्चिम नागपुरातल्या नागरिकातर्फे आणि आम्ही पदाधिकारी त्यांचे आम्ही आभार आणि अभिनंदन करतो आणि तसेच आता हा उपक्रम 8 वाजेपर्यंत इथे चालेल ती आम्ही लोकांना आवाहन करतो तुमच्या माध्यमातून
तर त्यांनी 2 वाजेपर्यंत इथे आमचा कॅम्प चालू आहे. या कॅम्पचा उपभोग घ्यावा. इथे आम्ही वामनराव पेठे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानचा पदाधिकारी नेत्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे भाग घ्यावा म्हणून मी पूर्ण सुरेंद्रगड असो, गंगानगर असो, नंतर दीपकनगर अशा झोपडपट्टीमधल्या लोकांना जास्तीत जास्त कसा याचा फायदा घेता येईल यासाठी, आणि हा कॅन्सर असा ज्या नावाखाली असलेली हे ट्रीटमेंट है, त्याच्यामुळे इथे लोकांनी भाग घ्यावा अशी विनंती करतो। पंडित जी, यार नई पीढ़ी जो है कई नशीली पदार्थों की तरफ डाइवर्ट हुई है, उनके लिए क्या संदेश? नई पीढ़ी को एक प्रॉपर जो होना चाहिए मार्गदर्शन वो मिला नहीं है। कॉलेज लाइफ में भी इस प्रकार की कोई एजुकेशन होता है, ये संस्कारों से घटता है। और आज बेरोज़गारी ये जो ऊपर उसके माध्यम से एक नया पीढ़ी को एक रिलैक्सेशन के चक्कर में वो नशीली के पदार्थ के तो बढ़ रहे हैं, मगर अभी हमारा जो भारत है वो आर्थिक दृष्टया 5वें स्थान पे आया है मोदी के नेतृत्व में। तो वो सब लोगों को रोज़गार मिल रहे हैं और ये मेरे को नहीं लगता कि इसके आगे ये नशीली का ये करेंगे, क्योंकि हमारे जो भारत के पंतप्रधान मोदी जी है इनका हर युवा वर्ग के पीछे बहुत ज़्यादा ख्याल दे रहे हैं वो, और मेरे को लगता है उसके बारे में भी उनके बहुत सारे उपक्रम आने वाले हैं। आखिरी सवाल पंडित जी, ग्रामीण में इस तरह के शिविर अधिकतम लगते नहीं है, ग्रामीणों को इस तरह की जो जनता है जिनको लाभ नहीं मिल पाता, तो इस तरह के आयोजन करते रहेंगे। गडकरी साहब ने ये कोई पश्चिम नागपुर ने थ्रू आउट उनका ये तो वो हमारे देश के नेता है, उनको सब जगह पे ख्याल देना है। इस प्रकार का आरोग्य के प्रति उनकी बहुत बड़ी इच्छा है, तो उन्होंने ग्रामीण में भी ऐसे प्रकार के ये विकास भानुताई गडकरी ग्रामीण विकास मंच उनके माँ के नाम पे खुला है, उनके माध्यम से खेड़ेपाड़े में भी यही प्रकार के उपक्रम भारतीय जनता पार्टी चलाती है। जी पंडित, बहुत बहुत धन्यवाद। सभी पदाधिकारी गुरुद्वारा प्रबंधन कमेटी के साथ मिलकर इस शिविर में सहयोग कर रहे हैं। इसके अलावा पुरुषों में कौन सा कैंसर बढ़ रहा है और महिलाओं में कौन सा कैंसर बढ़ रहा है, इससे संबंधित जानकारी वैद्यकीय आघाडी शहर अध्यक्ष डॉक्टर गिरीश चर्डे ने दी है। आज हे शिबिर जे लावलेलं आहे, काय उद्देश आहे याच्या मागचा, आणि सगळ्यात जास्त महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारचा कॅन्सर हा आढळतो? भारताचे लोकप्रिय नेते जनसेवक आदरणीय नितीनजी गडकरी जे आपले खासदारसुद्धा आहेत, त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था, वर्ल्ड कॅन्सर चॅरिटेबल सोसायटी आणि राष्ट्रसंत तुकडोजी आपले जे हॉस्पिटल आहे याच्या संयुक्त विद्यमाने आज आपण पश्चिम नागपुरात हा मोठा कॅम्प घेतो आहे। जवळपास नागपुरातील 5000 लोकांनी आत्तापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे। त्यात पूर्व नागपूर असो, उत्तर नागपूर असो, दक्षिण नागपूर असो, या ठिकाणी आमचे कॅम्प झालेले आहेत। नागपूरकरांच्या निरामय आरोग्यासाठी नितीनजींची ही संकल्पना होती की सगळ्या लोकांचं रोगनिदान जर वेळेत झालं तर त्याला उपचार चांगला मिळेल, त्याचं जीवन व्यर्थ जाणार नाही आणि तो लवकर वाचू शकेल। या संकल्पनेतून त्यांनी सगळ्या डॉक्टरांची बैठक घेतली आणि त्याला लीड करण्याकरता म्हणून आपण सगळ्यांचं सहयोग घेतलं आणि इथे गुरुद्वारा प्रबंधन कमिटी विशेषतः त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्याला मदत करतात। नागपूरमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण आढळतं ते पुरुष आणि महिला या कॅटेगरीमध्ये आहे। पुरुषांमध्ये जे आढळणारं प्रमाण आहे त्याच्यात ओरल कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर, थ्रोट कॅन्सर आणि लंग कॅन्सर हे जास्त प्रमाणात आढळतात। तुम्हाला माहिती आहे की नागपुरामध्ये खर्रा, गुटखा, तंबाखू, खैनी, सिगरेट याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। युवकांमध्ये सुद्धा आता आम्हाला हे प्रमाण वाढताना दिसतात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जितक्या पण तपासण्या केलेल्या आहे त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर काही प्रमाणात आम्हाला महिलांमध्ये दिसलेलं आहे, कारण त्याचं प्रमाण महिलांमध्ये 32.2% आहे। आणि त्याच्यानंतर मोठा जो महिलांमध्ये होणारा कॅन्सर आहे तो म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर आपण त्याला म्हणतो, आणि तो 17.7% आहे। त्याच्यानंतर त्यांना होणारा कॅन्सर म्हणजे कोलॉनिक कॅन्सर, आतडीचा कॅन्सर आणि नंतरचा रिनल कॅन्सर आहे। तर माझी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळ असताना ह्या सगळ्या तपासण्या करून घ्या। ह्या जवळपास तपासण्याचा खर्च 20 ते 22 हजार रुपये आहे, तो इथे आम्ही निःशुल्क करतो। नितीनजींच्या प्रयत्नातनं हे सगळं शक्य होत आहे। नितीनजींचं स्वप्न आहे की सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं, युवकांना चांगले आरोग्य मिळावी, त्यांचं पुढचं जीवन चांगलं राहावं, या संकल्पनेतून आपण ह्या सगळ्या टेस्ट करतो आहे। इथे चांगल्या प्रकारचे चष्मेसुद्धा आपण आज लोकांना उपलब्ध करून देतो आहे, सगळ्या ब्लड टेस्ट करतो आहे, त्याच्यानंतर पॅप स्मिअर आहे, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन आहे आणि ट्युमर मार्कर आहे। सगळ्यात ॲडव्हान्स जी टेस्ट आहे त्याची CEA जी टेस्ट आपण करतो आहे, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये तुमच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमधून तुम्हाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर संभवतो आणि त्याच्याकरता उपचारात्मक किंवा प्रतिकारात्मक तुम्ही काय प्रतिबंध करू शकता किंवा
काय खानपान असायला पाहिजे, तुमचं लाईफस्टाईल कसं असायला पाहिजे, जी बदलती जीवनशैली आहे त्याच्यामध्ये जंक फूड असेल, अल्कोहोल मद्यपानचं प्रमाण असेल, आता ड्रग्ज हा भेडसावणारा प्रश्न आपल्या समोर आहे युवकांमध्ये. या सगळ्यांकरता एक चांगलं आरोग्यासाठी आपण हे शिबिर लावत आहे. मला वाटतं पश्चिम नागपूरमध्ये पण आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आता या ठिकाणी मिळत आहे. आमचे आदरणीय नेते नरेशजी या ठिकाणी आहेत, त्यांचं पण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. या ठिकाणी आत्ताच सुधाकरराव देशमुख येऊन गेले, आदरणीय ताई आमच्या त्या पण येऊन गेल्या, आणि संजयजी बंगाले असतील, मायाताई असतील, सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतं आहे. मी या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं चेकअप करून घ्यावं. त्याचप्रमाणे नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की कृपा करून वेळेत असताना आपलं चेकअप करून घ्या. आपल्याला कॅन्सरपासून लढण्याकरता, उपचार करण्याकरता पहिलं त्याचं निदान होणं आवश्यक आहे. जेवढं पहिले आपण निदान करू, आपला उपचार त्या पद्धतीने होईल आणि योग्य पद्धतीने. धन्यवाद.